निष्ठावंत वारकऱ्याची कन्या. देवपूजेला बसल्याच्या नंतर पूजेमध्ये देव होता. तो देव बापाच्या इथून आणीत असते. आपल्याकडे लग्न झाल्यावर शेवटचा विधी असतो परवर लुटायचा. नवरी नवरदेवाला आपल्या बापाच्या घरी नेती आणि बापाच्या देवहऱ्यात पाय पडायला लावती आणि मग पाय पडता पडता ती सांगती, हे देव घ्या. ते देव म्हणजे लंगडा देव, म्हणजे गोपाल कृष्ण, हे देव घ्या. अशी पद्धती. मग त्यानं तो देव खिशात टाकायचा. ते म्हणला मी घेत नाही. मग ती म्हणली मी संग येत नाही. घ्यावा लागतो का नाही तो देवा. तो देव तिकून आणलेल्या देवाचा सत्यनारायण करीत असते. तर हो मी केलं 27 वर्ष. हो ना. आणि मग तो देव खिशात घेतला. तो देव, त्या देवाची ती पूजा करीत होती. कोणी नाही मागच्या देवघरात, एकटीच आहे. बाजूला कोपऱ्यात एक जातं होतं भोजेकर बाबा. त्या जात्यावर एक दगड असतो गोल, खुंटा ठोकायचा. भाऊसाहेब पाटील तर दगड घेतला तिनं हातात. तो हातात घेऊन दगड देवाच्या पुढं टेकला. देवाला लोणी ठेवलं, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुळशीचं पान लोण्यावर ठेवलं आणि गोपाल कृष्णाला प्रणाम केला. मालक, माझ्या माहेरात आत्तापर्यंत देवा तुझी पूजा करत होते रे. याच्याकरता तुझ्या पूजेची अस्मिता मला सुद्धा आहे. पण एक विचारते रे देवा, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याचा अजून शारीरिक संग नाही. वारीत गेल्याच्या नंतर जी माणसं पाहिली, मोठी माणसं पाहिली, त्यांना बाप म्हणाले आणि कमी वयाची पाहिली त्यांना जिजा भाऊ म्हणाले. मग पुरुषाचा संग मला नाही. मग माझ्या पोटात गर्भ कसा? देवा ही माहेरी सांगितलं तर आचरणातली लोक आहे. माझी आई देहत्याग करील, माझे बाबा प्राण सोडतील, आणि सासरी जर सांगितलं तर ते मला हाकलून देतील. हे जगिन्य वाढन बरं देवा. मग मी तुला निमूटपणे विचारते, सुखही तुलाच सांगावं, दुःखही तुलाच सांगावं. आमच्या परंपरेतली सगळी जे ही धुरा आहे का देवा, ही तुला वाहिलेली आहे. वाहुहा संसार, हा हे सगळं तुला अर्पण केलंय. पण सांग ना देवा, कोणाचा गर्भ आहे? महाराज, धातूची मूर्ती बोलत असते का? तांब्या पितळाचा असेल ते फार केला तर चांदीचा रंगनाथ असेल, लय श्रीमंत असेल भोजेकर बुवा सोन्याचा असेल रंगनाथ मूर्ती, पण धातूची चिन कैलास बुवा ती कशी बोलल होती? त्या धातूच्या मूर्तीच्या हातात एक लोण्याचा गोळा आहे, पण तो गोळा कशाचा आहे? धातूचाच आहे. आणि हिच्या हातात दगडाचा गोळा आहे. देवाला सांगितलं, देवा सांग रे परमेश्वरा, सांग सांग गर्भ कोणाचा आहे? बोलत नव्हती मूर्ती. त्या रंगनाथाला, त्या गोपालकृष्णाला, त्या पंढरीतल्या मालकाला दह्या दुधानं तिनं स्नान घातलं होतं आणि सांगितलं, देवा मी तुला दह्या दुधानं स्नान घातलं, लोण्याचा तुळशीच्या पानाचा प्रसाद ठेवलाय, पण आता मी तुला प्रसाद देणार माझ्या अशुद्धाचा. अशुद्ध म्हणजे रक्त. मला सांग गर्भ कोणाचा आहे, नाही तर तुझ्या समोर हा पाषाण मी माझ्या डोक्यात घालून तुला रक्तस्नान घालते. तात्काळ मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाली मूर्ती. चतुर्भुज नारायण आहे. पायावर डोकं ठेवलं, वटी पसरली. सांग देवा गर्भ कोणाचा आहे? पर्याय आहे देवा. माहेरी सांगितलं पर्याय नाही, सासरी सांगितलं पर्याय नाही, पाताचा पर्याय आहे. त्याला गर्भपात म्हणतात. पण हे जर पाप मी केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव गढूळ राहीन, घाणेरडं राहीन, कलंकित राहील. म्हणून या निष्पाप बालकाची मी हत्या करणार नाही. आहे पर्याय, पण तो चुकीचा पर्याय आणि तो संप्रदायात मोडत नाही. मग सांग देवा, हे तिन्ही पर्याय जर माझ्यासमोर मला अवगत नाहीत, मला ते प्राप्त करता येत नाहीत, त्याच्यापासून मला फायदा नाही आणि मला ते सहन होत नाही, सांग करू देह त्याग तुझ्या पुढे? ठस 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 ते रडत होता. आवाज रडत होते प्रभू, रडत होते. महाराज व्याकुळ होऊन गदगदलेलं अंतकरण देवाचं पाहिल्याच्या नंतर तिनं स्वतःच्या पदरानं देवाचे डोळे पुसले. गोपाल कृष्णाचे, पंढरीतल्या मालकाचे डोळे पुसले. देवा रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला
माझं उत्तर मला पोषक द्या द्या. डोळे पुसल्यावर देवाचं रडणं थांबलं आणि व्याकुळ होऊन हिरडत होती, देवा पवित्र कुळातली रे देवा, आतापर्यंत मला फुलासारखं या कुळातल्या लोकांनी या 5-10 दिवस सांभाळले रे, का रे देवा अपराधा, सांग ना देवा. जगाच्या मालकानं स्वतःच्या पितंबराच्या कोपऱ्यानं तिचे डोळे पुसले. तिचं नाव होतं सखूबाई. जसं या अधिष्ठानाच्या माऊलीचं नाव आहे आसरा माता, तसं त्या माऊलीचं नाव होतं सखूबाई. डोळे पुसले भोजेकर बाबा. जगाचा मालक खाली बसला आणि सांगितलं, सखू सासूरवाशिनी होशीस, पारतंत्र्यातलं जीवन होतं, एक मर्यादित कवच असतं तारुण्यामध्ये. बाल्य रक्षन्ति पिता, तारुण्य रक्षन्ति भ्राता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्रहा, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात आईवडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचं कवच असावा आणि 90 वर्षाची म्हातारी असेल तरी मुलांचं कवच असावा. वार्धक्ये रक्षन्ति पुत्रहा नैवम गिरगावकर लिखितम. आणि हे सखू, या सगळ्या गोष्टीची तू पायमल्ली केलीस. भगवान म्हणले, हे म्हणण्यापेक्षा तुझ्या उद्याच्या भवितव्याचा विचार न करता धाडस केलंस आणि तू माझ्या दर्शनाकरता आलीस ग. पण मला तुझ्या माहेरातल्या लोकांची किंवा आली ग. एका पवित्र कुळातली मुलगी आहेस, तिकडच्या लोकांचं जगिन्य होऊ नये, अपमानाचा डोंगर वाढ होऊ नये, याच्याकरता तू वारीत आल्याच्या नंतर तुझ्या घरची सगळी कामं मी तुझ्या रूपात मी केली. महाराज ती सखूबाई होती. सखूबाई तिनं सांगितलं, देवा तू साडी नेसला असेल काही नवल नाही, सारवण केला असेल काही नवल नाही, सडा टाकला असेल काही नवल नाही, स्वयंपाक केला असेल काही नवल नाही, शेण काढला असेल नवल नाही, केर टाकला असेल काही नवल नाही. याच्या मागं लोकांचं करीत आलंच ना. चोखोबारायचे मेलेली जनावरं ओरडेस, गोरोबा काकाचा चिखल तुडीलास, नरहरी महाराजाचा गडू फुंकू लागलास, सावता बाबाला खुरपू लागलास, हे खूप काम, अर्जुनाची घोडी धुतलीस, हे खूप काम केलेस ना रे देवा. काय नवलाची गोष्ट आहे, फक्त साडी नेसून केले काय? मला याचं वाटत नाही. माझं एकच प्रश्न आहे की माझ्या पोटातलं गर्भ कोणाचा. आता डबडबलं अंतकरण आणि भगवंतानं सांगितलं, सखू एके दिवशी तुझ्या मालकाला कामना उत्पन्न झाली आणि ती तृप्त करण्यासाठी त्याच्या शेजेवर संग केला. कोणी केला संग? देवान महाराज श्रुतीनं प्रश्न केला, हा गा पुरुषा गर्भाशय, पुरुषाला गर्भाची पिशवी कसं शक्य आहे महाराज? श्रुती प्रश्न करते देवाला, श्रुती 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 प्रश्न करते. श्रुती भगवंतानं श्रुतीला सांगितलं, श्रुती या प्रश्नाचं उत्तर तुला पुन्हा देईल, पण हिचं मिटू दे ना, मिटू दे, हिचं मिटू दे. श्रुतीनं स्वतःचा प्रश्न चुरगाळून टाकला आणि श्रुती या विचार विचार करत होती की जगाचा बाप आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या टोकाचा जगाचा बाप असताना इथं कोण्याही माणसाला 10 लाख रुपये दिले तर कृष्णाबुवा आहे साडी नेसून संभाजीनगर जिल्ह्यात फिरंग का एखादा माणूस इथं बसलेला, 10 लाख रुपये माझ्याकडे तर नाही, तर मी भीक मागून देईल. आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? मी भीक मागल पण त्याला 10 लाख रुपये देईल. करा हातवरी. फिरतो माणूस नाही. जगाचा बाप नुसती साडी नेसला नाही, बाई होऊन पुढच्याचं काम तृप्त केला. महाराज श्रुती वेडी झाली, वेडी झाली. काय देवानं इतक्या खालच्या दर्जाचं काम केलं असेल. ती म्हणते मी याचा विचारच करत नाही, पण हिचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय, सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय. त्याअर्थी हिचा अधिकार किती मोठा असेल. सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी, तिचं पावित्र्य सांभाळण्यासाठी, तिचं जगिन्य होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, विश्वात तिची कसल्याही प्रकारची नामुष्की होऊ नये, याच्याकरता हिच्याकरता देव इतका खाली आलाय. हिची पावर काय असावा? तर श्रुतीशास्त्राला संत वाङ्मयातल्या काही लोकांनी सांगितलं, हे श्रुती माते
विश्वाच्या मालकाला संत इतके आवडतात, प्राणाई परोते, प्राणापेक्षा विश्वाच्या मालकालाही संत आवडतात. आणि त्या संतांसाठी इतक्या खालच्या स्तराचं काम करतो. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सखुबाई नावाच्या साध्वीचा जर हा दर्जा, तर माझ्या साध्वी आसरा मातांचा किती मोठा दर्जा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू दर्जा या साध्वी स्त्रियांचा, त्या मावल्यांचा हा दर्जा आहे. आणि ती पवित्र पूज्य श्री समाधीधन सद्गुरू आसरा मातेंचा अधिष्ठान इथं आहे. काय पूज्यता. जनाबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या. वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं टोक. महाराज विश्वाच्या मालकानं भ्यावं, विश्वाच्या मालकानं. एखाद्या बाईनं भजन येते मग ती नदी बर म्हण शिवी तू कोणाला, तुला दात राहतेत का खारोड्या खाला तर चपात्या चगळून खाईन खारोड्या चगळून खाता येत असतात का, ठोईन का तिचे कोणी दात. ती जगाच्या बापाला शिवी देत होती. तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडेल्याले, तुझे निघाले मडे तुला पाहून काळ रडे. एवढी हिम्मत, इतकी ताकद, देवाला शिवी द्यायची. साध्वी जनाबाई. बरं काय होतं घरी, देवाला जीव घालण्यासाठी 5-25 गायी तरी जनाबाईकडे होत्या का? 5-50 एकर तरी त्याच्यातल्या गहू ज्वारीचा नैवेद्य करील नाही. ह्याच दुसऱ्याच्या इथं खाला. नामदेवरायाच्या घरच्या भाकरी खाच्या. दाशी नामयाची मनोनिया. अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रियांना, अनन्य साधारण महत्व. काय दर्जा आहे साध्वींचा. या गावातली एक न एक माऊली आपल्या सासरून माहेरी आज येते. कधी कधी दिवाळीला येता येत नाही, लक्ष्मीपूजन सोडून येता येत नाही, पण या पुण्यतिथीच्या दिवशी समाधीवर डोकं ठेवण्यासाठी पंचक्रोशीतले गावातली सगळी जणी येतात. काय दर्जा आहे, काय अधिकार आहे. इतकी सामान्य परिस्थिती, आपलं जीवन सुव्यवस्थित राहावा याच्याकरता दामू शेट्टीच्या घरी, नामदेवरायाच्या घरी, राजाईच्या सानिध्यामध्ये, गोणाबाईच्या सानिध्यात आपलं जीवन फुलासारखं व्यतीत करणारी माऊली, त्या घरी काबाड कष्ट गौऱ्या याचण्यापासून काम करणारी स्त्री साध्वी जनाबाई.
बर ज्या घरी राहत होत्या त्या घरी कोण्याच माणसाला बंध पांघरायला नव्हतं. बंध म्हणजे आता हे जर चादर असेल तर बंध म्हणायचं. भोजेकर महाराज याच्यातलं अर्ध फाळलेलं. कारण बंध पांघरण्यासाठी नव्हतंच तितकं पाटील साहेब, नव्हतंच. इतकी परिस्थिती नाजूक. या परिस्थितीमध्ये जगाच्या मालकानं त्या बाईला नाहू घालावं. नाहू, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, किंवा डोई चोळी सारंग पाणी. जगाचा बाप डोकं चोळायचा, डोकं चोळायचा. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, वापन काढायचा. आपली भाषा नाही पण त्यांची येते. आदरीव लोक परमार्थातले त्यांचं वाक्य सांगतोय. पा इतकं देव काम करायचा. एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली. म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं, हिवाळ्यातले दिवस होते. काय द्यावं पांघरायला म्हणून जनाबाईनं सांगितलं, मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते, कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा, केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरनं पांघरले. साळीचं तनच भरलेली पोताड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला? जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल? मखमली शेज असेल, त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल, त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल, नुसतं हे करायचं सगळं. महाराज जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली. अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं. गणेश भाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या. रुक्मिणी आईसाहेब, मालक मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला. पांडवांना लाक्षाग्रहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता. अशी काही प्रकरणं पाहिली. पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हालतंय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही? जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज त्या जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले. माय बापा, मला पांघरण घालण्यासाठी आलाच? नको रे. ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोदडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला. जगाच्या बापानी रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापानी पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, त्यांचा महिमा
भक्त थोरा हरी भक्त थोरा हो मंडळी